नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा व VDS4 आणि इतरही स्पर्धा परीक्षा या दृष्टिकोनातून आजचा विषय गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग 13. आणि आजच्या या 13व्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी कशा प्रकारे करायची ते आपण अभ्यासूया. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण समच्छेद अपूर्णांकांची बेरीज जशा प्रकारे अभ्यासलेली आहे त्याच पद्धतीने वजाबाकी देखील आपल्याला तशाच प्रकारे करायची आहे. तर या ठिकाणी पहा बरं स्क्रीनवर काय उदाहरण आहे. तर 11/9 वजा 9/9 अशा प्रकारचं उदाहरण आहे. खूप सोपं उदाहरण मित्रांनो आहे. याची मांडणी अशा प्रकारे करायची आहे. 11 वजा 9 छेद या ठिकाणी आपल्याला 9 लिहायचे आहे. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी अंशांची वजाबाकी करायची आहे. तर 11 वजा 9 जर आपण त्याचं हे केलं तर वजाबाकी केली तर 2/9 हे एवढं सोपं उत्तर या ठिकाणी येतं. फार अवघड असं यामध्ये काही नाही आहे. तर या ठिकाणी 2/9 जर आपल्याला पुढे सममूल्य अपूर्णांक करता आलं तर करायचं आहे. नाही करता आला तर या ठिकाणी पर्यायामध्ये उत्तर त्या ठिकाणी आहे 2/9. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे मित्रांनो अचूक उत्तर आहे. आणि मग दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. खूप सोप्या प्रकारची उदाहरणं या ठिकाणी विचारली जातात आणि ते आपण सहजरित्या सोडवायचे आहेत. यानंतर सरावासाठी आणखी एक आपण उदाहरण सोडूया. पुढचं मित्रांनो या ठिकाणी असं उदाहरण आहे. पहा बरं, पुढील अपूर्णांकाची आपल्याला वजाबाकी करायची आहे. 47/8 वजा 5/8 वजा 11/8. तर खूप सोपं आहे आणि त्याची मांडणी अशा प्रकारे करायची आहे. बघा बरं, तर 47 वजा 5 वजा 11/8. तर या ठिकाणी आता आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर करून घेऊया वजाबाकी. तर 47 मधून 5 गेले, राहिले 42 वजा 11/8. आता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला सहज काढता येईल. तर 2 मधून 1 गेला, 1 राहिला. त्यानंतर 4 मधून 1 गेला, 3 राहिला. छेद 8, 31/8 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ अशा प्रकारे आपल्याला रंगवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी कशा प्रकारे करायची आहे ते पाहिलेलं आहे. यासारखीच आणखी उदाहरणं देखील आपण सरावासाठी सोडवायची आहेत, जेणेकरून या घटकाचा आपल्याला सराव अधिकाधिक होईल. तर आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि पुढील भागामध्ये आपण यानंतर सहभागी व्हावं. धन्यवाद.